मित्रांनो, आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकल्या आहेत. अफजल खान, सिंहगड, प्रतापगड, सुरतेची मोहीम. पण आज आपण पाहणार आहोत एक शांत पण अत्यंत निर्णायक लढा. हा लढा तलवारीचा नव्हता, हा लढा होता भाषेच्या स्वाभिमानाचा. 17वे शतक, दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही, उत्तर भारतात मुघल सत्ता. दरबारात कोणती भाषा? तर फारसी. राज्यकारभारातील शब्द वजीर, जमावबंदी, दस्त, अर्ज, हुकूम. मराठी जिवंत होती गावोगावी, शेतात, बाजारात. पण सत्तेच्या दालनात तिची पावलं अजून थरथरत होती. कोणी मराठी बोलू नये असा बंदोबस्त नव्हता, पण राज्यकारभारात तिला मान नव्हता. आणि याच वेळी सह्याद्रीत एक तरुण विचार करत होता, राज्य जर आपला असेल तर भाषा परकी का? 1674 साल, रायगड किल्ला. राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. महाराज फक्त गादीवर बसणार नव्हते, ते हिंदवी स्वराज्याला औपचारिक मान्यता देणार होते. त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न होता, राज्य आपलं पण कागदपत्र परकी भाषेत का? राज्य म्हणजे केवळ किल्ले नाहीत, राज्य म्हणजे व्यवस्था, आणि व्यवस्था म्हणजे भाषा. महाराजांनी विद्वानांना आज्ञा दिली. एक प्रशासकीय शब्द संग्रह तयार करण्यात आला. राज्य व्यवहार कोश. हा ग्रंथ फक्त शब्दकोश नव्हता, हा होता मानसिक गुलामगिरीवरचा वार. फारसी शब्दांना संस्कृत आधारित मराठी पर्याय देण्यात आले. उदाहरणार्थ वजीर, प्रधान, हुकुम, आज्ञा, लष्कर, सैन्य, दुनिया, जग. हा बदल एका दिवसात झाला नाही, पण दिशा स्पष्ट झाली. राज्यकारभारात मराठीला सन्मान मिळू लागला. आज उपलब्ध असलेली शिवकालीन पत्र वाचली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, भाषा साधी, वाक्य थेट, आदेश स्पष्ट. पत्राची सुरुवात व्हायची, स्वस्ती श्री राज्याभिषेक. जेव्हा महाराज अधिकाऱ्यांना लिहितात, रयतेस त्रास देऊ नये, हे शब्द फक्त आदेश नव्हते, हे होते राज्यकर्त्याचं हृदय. महाराजांनी फारसी पूर्णपणे बंद केली का? नाही. त्यांना माहिती होतं राजकारणात व्यवहार महत्त्वाचा असतो, पण त्यांनी एक गोष्ट केली, मराठीला दुय्यम स्थानावरून उचललं. स्वराज्य म्हणजे फक्त भौगोलिक स्वातंत्र्य नाही, स्वराज्य म्हणजे मानसिक स्वातंत्र्य. जो समाज आपली भाषा जपतो तोच आपली ओळख जपतो. आज आपण इंग्रजी वापरतो, हिंदी वापरतो, या भाषा वाईट नाहीत, पण प्रश्न असा आहे, आपण मराठीला अभिमानाने वापरतो का? सोशल मीडियावर, शिक्षणात, व्यवहारात आपण स्वतःहून मराठी निवडतो का? जर 17व्या शतकात युद्धाच्या काळात एक राजा भाषेचा विचार करू शकतो, तर आपण शांततेच्या काळात का नाही? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तलवारीचे योद्धे नव्हते, ते होते दूरदृष्टीचे राज्यकर्ते, संस्कृतीचे रक्षक आणि भाषेचेही स्वतंत्र सैनिक. राज्य व्यवहार कोश हा फक्त एक ग्रंथ नाही, तो आहे भाषिक स्वाभिमानाचा दस्तऐवज. जर तुम्हालाही वाटत असेल की मराठीचा सन्मान व्हायलाच हवा, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा ज्याच्या मनात मराठीचा अभिमान आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही रोजच्या आयुष्यात कोणते शुद्ध मराठी शब्द वापरता. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.